या सुरेशजी म्हात्रे साहेब यांचं सहर्ष स्वागत. आपल्या युवा सेनेचे अजयजी गायकर साहेब जिल्हा समन्वयक या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा मी राजाबाई यांना विनंती करतो की त्यांचं सुद्धा पुष्पगुच्छ शाल देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. यानंतर मॅच थांबवायचे आहे. मॅच थांबवा थोडं. सुद्धा मी गुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. यानंतर या ठिकाणी उपस्थित असलेले शैलेशजी चव्हाण शिवसेना नेते यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत होत आहे. 2 मिनिटं. नुकताच त्यांनी आपल्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे असे आमचे शिवसेनेचे नेते आदरणीय शैलेशजी चव्हाण या स्टार नेते त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत झालेलं आहे. त्यानंतर नंदुशेठ पाटील बुम बुम कंपनीचे मालक आणि शिवसेना वाढीसाठी प्रयत्न करणारे पडद्यामागील कलाकार असे आमचे नंदुशेठ यांचं सुद्धा या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. यानंतर मनोहर पाटीलजी जे आमचे आमदार साहेबांचे भाऊ आहेत आणि आमच्या प्रत्येक शिवसेनेच्या जडणघडणीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा असतो असे आमचे मनोहरजी पाटील भाऊ यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत होत आहे. यानंतर या ठिकाणी उपस्थित असलेले आमच्या थळ ग्रामपंचायतीचे सरपंच आदरणीय सुनीलजी पत्रे साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत होत आहे. मॅच चालू करा. झालं उद्घाटनाला. यानंतर या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचा मी शाब्दिक या ठिकाणी आभार व्यक्त करत आहे. कोणी चुकून राहिला असेल तरीसुद्धा त्या सर्वांचं या ठिकाणी. त्यानंतर आमच्या चुकून राहिलंच तर आमच्या या ठिकाणी उपस्थित असलेले आमच्या रेश्मा जोशी मॅडम यांचंसुद्धा मनपूर्वक शाब्दिक आभार आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार आभार आभार. धन्यवाद. इथे उपस्थित झालेल्या आदरणीय श्री सुरेशजी म्हात्रे साहेबांनी 2500 रुपयांचा आर्थिक सहकार्य आमच्या या स्पर्धेसाठी दिलेलं आहे. तसेच आदरणीय श्री अनंत गोंधळी साहेब त्यांनी 5000 रुपयांचं आर्थिक सहकार्य आमच्या या स्पर्धेला दिलेलं आहे. पुन्हा एकदा जाऊया सामन्याकडे. कल्पेश आणि प्रितेश यांच्याकडे. थँक्यू सो मच प्रलय. मैदानावरती आपण पाहतोय शिरूचा वेग, भन्नाट वेगाने शिरू मात्र आपण पाहतोय अत्यंत फुल्लातूनपणे या इनिंगला सुरुवात करत असताना पाहायला मिळते. वेग ही शिरूची ताकद आहे. नेक्स्ट बॉल. यावेळी मात्र आपण पाहतो अत्यंत चांगल्या पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय आखूड टप्पाचा चेंडू टाकला. चेंडू थोडासा आपण जर पाहिला ना तर मूव त्यांना पाहायला सुद्धा मिळाला. षटक क्रमांक 1 मध्ये शिरू अत्यंत भेदक गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. त्याचा क्लास, त्याचा दर्जा मैदानावरती तो मात्र दाखवून देतोय. तसेच आदरणीय श्री अजयजी गायकर यांच्याकडून 5000 रुपयांचे आर्थिक सहकार्य आमच्या या स्पर्धेसाठी मिळालेलं आहे. सर्व देणगीदारांचे मनपूर्वक धन्यवाद. ओव्हर टू कॉम्बॉक्स. यावेळी मात्र आपण पाहतोय पंचांकडून इशारा आलाय. हा चेंडू मात्र अवांतर आहे. धाव फलकावरती 1 धावेची नोंद मात्र ते केली जाते.
सामना जिंकायला आपण पाहतो 48 धावसंख्येची आवश्यकता आहे. राजाभाई प्रीमियर लीग आपण पाहतोय आणि या स्पर्धेला उपस्थित असलेली मान्यवरांची मांदी याळी आपण पाहू शकता आमच्या VIP डायस वरती. मास सुद्धा आपण पाहतो अगदी ग्रँड फिनाले. चेक. तसेच महेशजी शिंदे रामराज विभाग प्रमुख त्यांच्याकडून सुद्धा 2000 रुपयांचं आर्थिक सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे. धन्यवाद. यावेळी मात्र आपण पाहतोय कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. अत्यंत देखणा स्ट्रोक सिंगल मिळेल या सेंटू वरती. सामना जिंकण्यासाठी जर आपण पाहिलं तर 48 धावसंख्येची आवश्यकता आहे. आज या ठिकाणी पाहिलं तर आजची ही जी 3 दिवसीय सामने या ठिकाणी चालू आहेत आणि लगातार 3 वर्षे हे सामने चालू आहेत आणि या सामन्यांच्या मागे कारण अदृश्य हात असतात आणि ज्यांनी ही सामने आयोजन प्रयोजन करण्याकरता जीवापाड मेहनत घेतलेली आहे असे आमचे कल्पेशजी यांचा सत्कार सन्मान्य आमदार महेंद्रशेठ दळवी साहेब आणि आदरणीय राजाभाई केणी प्रकाशभाऊ देसाई यांच्या शुभ हस्ते कल्पेश जी यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. खरोखर खूप मेहनत आणि पडद्यामागील कलाकार म्हटलं जातं असे आमचे कल्पेश महादेव पाटील लेबी यांनी ही स्पर्धा आयोजन प्रयोजन करण्याकरता अनेक दिवस महिना गेला असेल त्यांची संदीपची जागा घेतलेली आहे. बरोबर परफेक्ट की खरोखर की त्यांनी या ठिकाणी खूप योगदान दिलेलं आहे. त्यांचं मनपूर्वक आभार 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 आणि खूप खूप शुभेच्छा. असंच तुमचं सहकार्य राजाभाई प्रीमियर लीग याकरता लाभू दे हीच आमची सदिच्छा. धन्यवाद. ओहो फॉलिंग स्वीप आणि ते मात्र बिग विकेट. मोठा धक्का. फलंदाज जाईल बॅक टू द पवेलियन. विकेट नंबर फर्स्ट डाऊन. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 6 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आत्ता बनवायच्यात प्रतिषटक 14 म्हणजेच 42 धावा बनवाव्या लागणार आहे त्या मॅच मध्ये. मॅच जिंकण्यासाठी चॅम्पियन होण्यासाठी टीम अर्थातच OSS संघाला महेश पाटील मैदानामध्ये दाखल झालेत. बाद होणाऱ्या फलंदाजांमध्ये आपण पाहिलं ऋषभ गोंधली यांना. आता मात्र खऱ्या अर्थानं महेश पाटील यांच्यावरती जिम्मेदारी असणार आहे या मॅचला पुढे नेण्याची. कारण महेश पाटील यांनी चांगल्या पद्धतीने आतापर्यंत OSS संघासाठी मात्र फलंदाजी करताना मात्र आजपर्यंत चांगला योगदान मात्र दिलंय. इथून चांगल्या पद्धतीची जर फलंदाजी झाली तर हा संघ पुढे जाताना दिसेल. ऋषी वालेकर पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. मैदानावरती अगदी सरप्राईज चेंडू पाहायला मिळतोय. टाळ्यांचा गजर आपण पाहतोय प्रत्येक निर्धाव चेंडूसाठी येत असताना. स्वप्नांचा पाठलाग करणं थांबू नका कारण स्वप्न सत्यात उतरतात. येथे राजाभाई प्रीमियर लीग जिंकण्याचं स्वप्न कोणाचं सत्यात उतरणार? OSS की सचिन साळुंखे प्रतिष्ठान? नेक्स्ट बॉल. यावेळी मात्र आपण पाहतोय आउटसाइड ऑफ द ऑफ स्टंप चेंडू पाहायला मिळतोय. पंचांकडून इशारा आलेला आहे. वाईट चेंडू येतोय. नो आर्ग्युमेंट विथ अंपायर. चला खेळ चालू करून घ्या. नो रिव्ह्यू ओनली फॉर वेस्ट राईट. ओमकार रिव्ह्यू ओनली फॉर वेस्ट राईट असणार आहे. चला खेळ चालू करून घ्या. लगेचच खेळ चालू करून घ्यायचा आहे. दरम्यान वाईटचा इथे चेंडू आलाय. उपस्थित झालेले आहेत. माझ्या राजाचं नाव गाजते असं गाणे गायलेलं रोहित पाटील अलिबाग तालुक्यातील प्रसिद्ध गायक. त्यांना मी आमंत्रित करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे. रोहित पाटील सुस्वागतम. राजाभाई प्रीमियर लीग 2024 पर्व क्रमांक 3 मध्ये स्वागत आहे. जाऊया सामन्याकडे. यावेळी लोवर फुलटा असा हा चेंडू मात्र चेंडू जातोय. वाईटिश लॉंग ऑफच्या क्षेत्रात चेंडू फील्ड केला जातोय. रोहित पाटील यांचं हार्दिक स्वागत राजाभाई प्रीमियर लीग 2024 च्या माध्यमातून.
एकच धावसंख्येत एकीने बदलाव झाल्यानंतर स्कोर कार्ड मूव्ह होताना दिसेल. 8 धावा धावफलकावरती लागल्या गेलेत. आणखी पाहायला गेलात तर तब्बल 40 धाव्यांची गरज असणार आहे टीम अबीएसएस संघाला जिंकण्यासाठी. सामना खूपच शांत वाटतोय. प्रेक्षकांना अजूनही सुवर्ण संधी आहे. षटकार मारला, झेल घेतली तर 1000 रुपयांचं कॅश प्राइज आदरणीय राजाभाई केनी यांच्या माध्यमातून मिळणार आहे. आणि प्रेक्षक मात्र आतुरतेने वाट पाहत आहेत की आपल्या दिशेला चेंडू केव्हा येईल. शिरूने पहिल्या षटकात केलेला तिखट मारा, त्यानंतर आपण पाहतोय ऋषीची अचूक टप्प्यावरची गोलंदाजी, यामुळे धावा मात्र कमी झालेला पाहायला मिळतात. महेश पाटीलच्या खेळीवरती खऱ्या अर्थानं आता सर्वांच्या नजरा असणार आहेत, कारण या महेश पाटीलने या संपूर्ण स्पर्धेमध्ये अत्यंत आक्रमक आणि विध्वंसक स्वरूपाची फलंदाजी केली. लोअर फुलटॉसचा चेंडू ऑफ ड्राईव्हचा फटका पाहतोय. एकच धाव लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये पाहू शकतोय. महेश पाटील यांच्या बॅटमधून. महेश पाटील यांच्या जर षटकाराचा 1000 रुपयाचा कॅश प्राइज जर घ्यायचा असेल प्रेक्षकांना तर थोडी बाउंड्री लाईन सोडून मैदानाच्या बाहेर अंतरावर राहणं गरजेचं असणार आहे आपल्याला. नक्कीच मित्रांनो, महेश पाटील यांच्या बॅटमधून आपल्यासाठी षटकार जरूर येतील. राजाभाई किनी यांच्या माध्यमातून आपल्यासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज पब्लिक कमाल कॅश साठी असणार आहे. इक्सबाल ऋषी वालेकर बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज. ओमकार यांच्या बॅट मधून तडाखेबंद फटका जाईल का सीमारेषा पार. वैदिश लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण चांगला पाहतोय. अर्थातच सचिन सालुंके प्रतिष्ठान संघाचा मात्र आत्मविश्वास मात्र गगनात मावेना असा झालाय. प्रत्येक चेंडूवरती फक्त आता सिंगल मात्र धावफलकावरती पाहतोय. आतापर्यंत जर विचार करायला गेला तर 10 चेंडू फेकले, 10 धावा धावफलकावरती लागल्यात. एकच चौकार आतापर्यंत धावफलकावरती पाहिलाय. तर अर्थातच ऋषभ गोंधली यांच्या बॅटमधून ते देखील बाद झालेत. यावेळी पहा, मी प्रेक्षकांना म्हटलं होतं की थोडं लांब बसा, 1000 रुपये मिस कराल. येतोय षटकार. लांबवरचे षटकार मारणं ही ओळख आहे महेश पाटील याची, आणि त्याच्या बॅट मधून मात्र आपण पाहतोय गगनाला गवसणी घालणारा षटकार पाहायला मिळतोय. 1 to go. ऑन साइडला मिड ऑनला चेंडू फील्ड केला जातो. एकच धाव स्कोर कार्ड होते ऍड होताना दिसेल. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 17 धावा 8.50च्या सरासरीनं आतापर्यंत पाहतोय. शिरू विकेनी खर्च केल्या 6 धावा. एक विकेट महत्वाची पाहायला मिळाली. अर्थातच ऋषभ गोंधळी, तदनंतर ऋषी वालेकर आले, त्यांनी खर्च केले 11 धावा. तब्बल 17 धावा धावफलकावरती पाहते. मैदानात पाण्याची मागणी देखील केली जाते. 17 धावा धावफलकावरती लागल्यानंतर आता मात्र गरज असणार आहे ती धावा चेस करण्यासाठी 31 धाव्यांची गरज असणार आहे. येणाऱ्या 2 षटकामध्ये आता 15.50च्या सरासरीनं 31 धावा बनवायच्या आहेत. प्रितेश, या मॅच मध्ये आता या जोडीला मैदानावरती राहणं गरजेचं असणार आहे. इथून एखादी विकेट पुन्हा एकदा अबीएसएस हा संघ बॅकफुटवर येताना दिसू शकतोय. निश्चितपणे कल्पेश, खऱ्या अर्थाने येथे जो महेश पाटील आहे ना, त्याचा रोल खूप महत्वाचा असणार आहे, कारण तो पॉवर रेटिंग करतो. आणि आता 12 चेंडू 31 धावा म्हणजे आता प्रत्येक चेंडूवरती हल्लाबोल पाहिजे. युवा गोलंदाज येतील. अर्थातच शंतनू यांना इन्व्हाइट केलं जाईल. शंतनू यांच्यावरती अटॅक करू शकतात. युवा गोलंदाज आहेत परंतु इम्प्रेसिव्ह करणारी चांगली इकॉनॉमिकल गोलंदाजी शंतनू यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाली. चांगल्या फलंदाजांना, चांगल्या फटकेबाजी करणाऱ्या फलंदाजांना आपल्या गोलंदाजीमध्ये बांधून ठेवण्याची किमया या राजाभाई प्रीमियर लीगच्या माध्यमातून शंतनू यांनी टीम सचिन सालुंके प्रतिष्ठान या संघासाठी करताना दिसले. तेच शंतनू आता बॉलिंग ट्रॅकवरती हेमनगर एंड कडून गोलंदाजी करताना दिसणार आहेत. युवा गोलंदाज आहेत आणि या युवा टॅलेंटला मात्र खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलात ना तर राजाभाई केनी यांच्या माध्यमातून एक प्लॅटफॉर्म सेट केला गेला आहे आणि एक नवनवीन चेहरे मात्र राजाभाई प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपण पाहू शकतो. आणि त्यापैकी एक चेहरा म्हणजे हा शंतनू. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी हातावर रेषा नव्हे तर मनगटात जोर असावा लागतो, आणि मनगटातील ताकद
आता मात्र VSS संघाला मैदानावरती दाखवून द्यावी लागेल. मॅच अगदी रोमांचक स्थितीमध्ये आहे. काटोकी टक्कर